मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. एवढंच नाही तर छगन भुजबळांनी अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. तर बारामतीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवरती नाव न घेता मोठं भाष्य केलंय. काही मान्यवरांना आपण थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला. भुजबळ विरुद्ध पवार हा वाद शिगेला पोहोचणार आहे, पण ह्यातनं निष्पन्न काय होणार आहे याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. भुजबळांची आतापर्यंतची प्रतिमा ही बंडाचीच राहिली आहे. शिवसेनेतनं फुटून ते मंत्री झाले. आता ह्यावेळी सुद्धा त्यांनी उभारलेल्या बंडाचं निशाण कितपत यशस्वी होणार आहे यावरती घेतलेला हा सविस्तर आढावा. साल होतं 1991चं. बाळासाहेब ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशींना दिलं आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली. मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले, पण छगन भुजबळ त्यावरनं कमालीचे नाराज झाले. भुजबळ पहिल्यापासूनच महत्वाकांक्षी होते. ग्राउंड लेवलला त्यांचा कनेक्टही भरपूर होता. त्यामुळे अशा नेत्याला बाजूला सारणं शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली चूक आहे असं विधान शरद पवारांनी केलं होतं आणि ही गोष्ट भुजबळांच्या मनाला लागून गेली. त्यानंतर भुजबळांनी आपल्यासोबत 15 आमदार आहेत असं सांगून अज्ञात स्थळी ते रवाना झाले. प्रत्यक्ष 12 आमदार भुजबळांच्या सोबत होते. पवारांच्या पक्षात जाऊन त्यांनी आपलं हळूहळू स्थान तिथे बसवलं. स्वतःकडे मंत्रिपद आणि इतर 12 आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन करून सगळ्यांचा विश्वास जिंकून घेतला. आता ह्याच गोष्टीला राज ठाकरेंच्या चष्म्यातनं पाहिलं तर राज ठाकरे भुजबळांना फुटण्यामागे उद्धव ठाकरेच कारणीभूत आहे असं सांगतात. भुजबळांचे अनेक नेते उद्धव ठाकरेंना नको होते, म्हणून मी फोन करून भुजबळांचा आणि बाळासाहेबांचा संवाद घडवण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी आडकाठी आणून भुजबळांना पक्ष सोडायला भाग पाडलं. आता ह्यामध्ये कितपत सत्यता आहे हे भुजबळांनाच माहिती आहे, पण ह्या बंडाचा उल्लेख भुजबळांनी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आवर्जून केलाय. शरद पवारांनीच 1991 साली शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म केलं. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला काही विचारधारा आहे, पण राष्ट्रवादीची विचारधारा काय आहे? शिवसेनेतनं बाहेर निघाल्यावरती काही काळ सन्मानाची वागणूक दिली गेली, पण नंतर वेळोवेळी माझी फसवणूकच केली गेली. मी एकटा शिवसेना फोडू शकत नव्हतो. 36 लोकांची स्वाक्षरी झाल्यानंतरच मी शेवटी गेलो असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवारांनी जाणीवपूर्वक आपल्यासह अजित पवार आणि RR पाटलांना मुख्यमंत्री होऊ दिलं नसल्याचा सुद्धा आरोप केला. राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर एखादा नेता वरचढ होऊ शकतो हा अनुभव गाठीशी असल्यामुळे शरद पवारांनी 2004 मध्ये आपल्यालाच काय पण RR पाटील आणि अजित पवार यांना सुद्धा मुख्यमंत्री केलं नाही असं ते म्हणालेत. या सगळ्या चर्चांकडे जर का बारकाईनं पाहिलं तर छगन भुजबळ बंडानंतर बंडाची सगळी जबाबदारी ही इतर नेत्यांवरती ढकलतात, ही गोष्ट पटण्याजोगी आहे. भुजबळांनी बाळू असा ठाकरेंचा केलेला उभासात्मक उल्लेख, त्यानंतर शरद पवारांवरती केलेला फसवणुकीचा आरोप याकडे पाहिलं तर भुजबळांनी स्थानिक राज्य राजकारणामध्ये स्वतःला केंद्रबिंदू ठेवलेलं दिसतंय. आपली भूमिका ही वेळोवेळी कशी योग्यच होती, पण इतर लोकांमुळे कशी फसली आहे ह्याकडे ते भाषणातनं लक्ष वेधून घेतात. छगन भुजबळांनी शिवसेनेमध्ये केलेलं बंड हे आजही प्रचंड चर्चेत आहे, पण सध्या ते मंत्रिपदावरनं अजित पवारांवरती कमालीचे नाराज आहेत. त्यांचे मंत्रिपदावरनं केलेले आरोप कुठेतरी अजित पवारांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करत होते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस तिघही माझ्या मंत्रिपदासाठी इच्छुक होते. त्यांनी अजित पवारांकडे तसा आग्रह सुद्धा केला होता, पण अजित पवारांनाच इच्छा नव्हती असं स्पष्टपणे त्यांनी बोलून दाखवलं. यानंतर छगन भुजबळांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेवरती पाठवलं जावं अशा सुद्धा चर्चा झालेल्या होत्या असंही भुजबळ म्हणाले. त्यानंतर अजित पवारांनी केलेल्या एका विधानामुळे भुजबळांच्या ह्या वक्तव्याला आधारही मिळाला. बारामतीमध्ये भाषण करताना अजित पवार म्हणाले होते की मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी आपण काही नावं मंत्रिपदासाठी दिली, तेव्हा त्यामध्ये काही मान्यवरांना आपण थोडंसं थांबायला सांगितलं, पण त्यानंतर काहींनी रोष व्यक्त केला. आता वास्तविक काही नवीन लोकांनाही मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी लागते. तसंच कधी कधी आपण जुन्या नेत्यांना ह्या ठिकाणी संधी न देता केंद्रात कशी संधी देता येईल ह्याबद्दल सुद्धा विचार केलेला आहे. ज्यांना वाटतं की योग्य मानसन्मान दिला गेला पाहिजे तो मानसन्मान देण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही असं सुद्धा अजित पवारांनी कुणाचे नाव न घेता म्हटलं होतं. पण त्यांच्या बोलण्याचा रोख हा छगन भुजबळ यांच्याचकडे होता हे स्पष्ट आहे. ओबीसी नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला आणि तेव्हा भुजबळांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती सूर छेडला. तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही चांगली गोष्ट आहे, पण तरुणांना संधी द्यायची ह्यासाठी व्याख्या ठरवली पाहिजे. मग त्यामध्ये किती वर्षांपर्यंतचं तरुण म्हणायचं, मग 67 ते 68 वर्षांपर्यंत सुद्धा तरुण म्हणायचं का हे ठरवलं गेलं पाहिजे ना.
भुजबळ विरुद्ध पवार हा वाद उफाळून येणार आणि भुजबळ पर्यायी पक्षाचा नक्कीच विचार करतील ह्याबद्दल दुमत नाहीये. केंद्रात जाण्यापासून त्यांना कुठेही अडचण नाही, पण नितीन पाटील आणि सुनेत्रा पवार ह्यांच्यासाठी त्यांना माघार घ्यावी लागली. नंतर लोकसभा लढवा असं सांगितलं गेलं, पण तिथं सुद्धा तिकीट दिलं गेलं नाही. नंतर विधानसभेसाठी उभं राहावं लागलं. आता म्हणताय पुन्हा राज्यसभेवरती जा. नितीन पाटील ह्यांना माघार घ्यायला सांगू. त्यामुळे एकदा डावललेली संधी सांत्वनानं पुन्हा देऊ करणं म्हणजे स्वावलंबनाच्या राजकारणाला तडा देण्यासारखं आहे. म्हणून केंद्रात जरी यशस्वीरित्या ते पोहोचू शकत असले तरी सुद्धा स्वावलंबी आणि दूरदृष्टीचं राजकारण ह्याला तडा जाऊ नये म्हणून ते ह्या संधीकडे दुर्लक्ष करताना दिसतायत. भुजबळ यांनी फडणवीस यांना दिलेला सॉफ्ट कॉर्नर राष्ट्रवादीवरती टीका करताना कायम अजित पवार ह्या एकाच नेत्याचा केलेला वारंवार उल्लेख ह्यानं भुजबळांचा पक्षप्रवेश होईल का यावरती प्रश्नचिन्हाच्या ऐवजी उद्गारचिन्ह लागताना दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? भुजबळ राष्ट्रवादी सोडतील का की अजित पवार ह्यांचा बंड शमवतील? हे कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता. सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत.